जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज 26 जून म्हणजेच आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज 1874 ते 1922 मध्ये कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती म्हणून होते। ते एक थोर समाजसुधारक आणि आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते मानले जातात। त्यांना रयतेचा राजा आणि लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखले जाते। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते। या समोर असे पाहता येते शाहू महाराजांचे दत्तक विधान। कोल्हापूरच्या गादीवर 1884 मध्ये त्यांना दत्तक घेण्यात आले आणि शाहू हे नाव देण्यात आले। त्यासमोर शाहू महाराजांचे शिक्षण हे धारवड येथे झाले आणि सर स्टुअर्ट फ्रेझर हे त्यांचे मार्गदर्शक होते। त्यासमोर शाहू महाराजांची शैक्षणिक क्रांती आपण पाहूयात। यामध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शाळा उघडल्या, अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली। नंबर 3 अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली आणि शिक्षण सर्वांसाठी आहे, जातीभेद मुक्त शिक्षण केले, प्रत्येकाला वसतिगृहात स्थान दिले, महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण केले, राजाराम कॉलेज काढले आणि महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण केले, शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षण दिले। शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले। ते 1917 मध्ये ओपन केले। बहुजन समाजातील मुलांसाठी त्यांना कोल्हापुरात विविध जाती धर्मांच्या मुलांसाठी वसतिगृहे म्हणजेच हॉस्टेल्स काढली। यामुळे महाराष्ट्रात वसतिगृह चळवळ अशी उभी राहिली। या समोरचा पॉइंट, आरक्षणाचे जनक शाहू महाराज। आरक्षणाचे जनक म्हणजेच भारतात मागासवर्गीयांना सरकारी नोकरीत आरक्षण देणारे ते पहिले राज्यकर्ते होते आणि 1902 मध्ये 50% आरक्षण जाहीर केले। अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी शाळा, दवाखाने, पानवटे यासारख्या सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी घातली। त्याचसमोर असे पाहता येते शाहू महाराजांची शेती आणि उद्योग क्रांतीचे शिल्पकार होते। ते कसे होते ते पाहूयात। एक, कृषी सुधारणा आणि जलसंधारण। त्यामध्ये नंबर 1 सिंचन प्रकल्पाची उभारणी केली। नंबर 2 शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केले। नंबर 3 सुधारित बियाणे व तंत्रज्ञान। 4 सरकारी संस्थांची स्थापना केली। तसेच राधानगरी धरणचे निर्मिती होते। त्यामध्ये औद्योगिक क्रांती आणि आर्थिक विकास हे कसे होते। एक, सूतगिरणी व कापड उद्योग सुरू केले, साखर कारखाने व लघु उद्योग केले, हस्तकला व कला कौशल्याला प्रोत्साहन दिले, तसेच दळणवळण व रेल्वे विस्तार केले। राधानगरी धरण, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी राधानगरी धरण हे बांधले, जे आजही कोल्हापूरच्या कृषी विकासाचा कणा आहे। यासमोर शाहू महाराजांचा वारसा म्हणजेच कला आणि क्रीडा, कला आणि रंगभूमी, तसेच क्रीडा आणि कुस्ती। तर त्यांनी कुस्तीची मोठी आवड होती। कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। यासमोर राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री शिक्षण व सक्षमीकरण आपण पाहूयात। स्त्रियांना त्यांचा हक्क मिळावा आणि समाजात सन्मान मिळावा यासाठी त्यांनी 1919 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केला। त्यांनी स्त्री शिक्षणाचाही जोरदार पुरस्कार केला। यासमोर थोडक्यात सांगायचे म्हणजे काय, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या 28 वर्षाच्या कार्यकाळात सामाजिक विषमता नष्ट करून समतेचा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली। महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून त्यांना
फुले शाहू आंबेडकर या त्रयीमध्ये आदराने स्थान दिले जाते। असे हे राजर्षी शाहू महाराजांचे जीवन कार्य होते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।